प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्याकडे काय मागत असेल तर सोनं नाही मागत. प्रत्येक पत्नीला असं वाटत असतं आपल्या नवऱ्यानं आपल्यावर प्रेम करावं. याच्यापेक्षा काय नाही. तिला सोन्याची अपेक्षा नसते, साड्याची अपेक्षा नसते. प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीकडून एकाच गोष्टीची कमी पडती, त्याचं नाव आहे प्रेम. आणि ज्या घरामध्ये ज्या पतीकडून पत्नीला प्रेम कमी पडतं त्या घरामध्ये 100% कलह झाल्याशिवाय राहतच नाही. मग तो कलह पतीच्या आईबापाकडे ते टर्निंग पॉइंट आहे त्याचा असा. बरं तुमच्या लक्षात आलं तर बघा. मग घरामध्ये चिडचिड कशानं होती मग हे तुम्हाला सांगायची गरज नाही. मग एक भांडं नीट राहत नाही, तांब्या नीट राहत नाही, गिलास नीट राहत नाही, बशी नीट राहत नाही. यानं उंबऱ्याच्या आत पाऊल टाकला की भांडे भडाभडा बोला ना वाजलेच म्हणायचं. फक्त एकाच गोष्टीमुळं. कशामुळं बोला ना? फक्त प्रेम. म्हणून तुम्ही मी करतो तुम्ही करून बघा बरं. फक्त एकच गोष्ट करा. तुला काय कमी एवढाच प्रश्न विचारा. तिला काहीच लागत नाही. आणि सगळ्यात लवकर भुलणारी जात म्हणजे स्त्रींची जात आहे. एका 2 मिनिटामध्ये लगेच तुम्ही तुमच्या किती कडाक्याचं भांडण होऊ द्या, दुसऱ्या दिवशी 100% तुम्हाला म्हणणार घ्या पाणी, कालच भांडलीस. म्हणजे त्यांच्या लक्षात सुद्धा राहत नाही आपण यांच्यासोबत भांडलोत म्हणून. म्हणजे मला ह्याच्यातून एकच सांगायचं, स्त्री जातीला फक्त एकाच गोष्टीची गरज असते पुरुषाकडून, ते म्हणजे प्रेम. हे जर कमी पडलं तर घरामध्ये कलह निर्माण होतात. तुम्ही काही नारळाची गरज नाही, उदबत्तीची गरज नाही, लिंबाची गरज नाही, 1 लोटा जलची गरज नाही, काही कशाची गरज नाही. घरामध्ये फक्त तुमच्या बायकोच्या डोळ्यातून जल नका निघू देऊ, महादेवाला जल व्हायची गरजच नाही. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा संसारातला, सगळ्यात मोठा. तुम्हाला खरा वाटेल खोटा वाटेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या, पण हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रेम हे फार महत्वाचं आहे. तसं या चंद्राकडून सुद्धा या 26 जणींना प्रेम मिळालं नाही. एकीलाच विचारायचं. आणि यांना आपल्या बापाला जाऊन सांगितलं की पप्पा हा विषय काही जरा बरोबर वाटत नाही, तुम्ही त्यांना थोडं समजून सांगा. दक्ष येत आहेत. आपल्या जावयाला अगोदर समजून सांगितलं, कारण जावई पुढं लय मोठ्याने बोलायला बी चालत नाही. जावई बापू, मी खूप मोठ्या आशेनं तुमच्यासोबत यांचं लग्न लावून दिलेलं आहे. कुठलाच बाप आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं त्याच्या अंतःकरणात ही इच्छा नसते. कुठलाही बाप असू द्या, तो गरीब फाटका तुटका असू द्या आणि श्रीमंतही असू द्या, बाप पोरापेक्षा जास्त जर हृदयातून तुटत असेल तर तो मुली करता तुटत असतो. मुली करता फार तो तिळतिळ तुटत असतो त्या मुली करता. आणि त्या चंद्रानं जावाईला समजून सांगितलं, पण चंद्र काय ऐकायला. तेवढ्या पुरतं तो म्हणला हा हा बरं चला. त्याला वाटलं काय चला होऊन जाईल, निघून जातोय बाप सांगून. आणि परत तीच वागणूक. आणि मग या मुलींना मात्र सहन झालं नाही. यांनी आपल्या बापा पुढे आक्रोश केला की हा आम्हाला नीट नाटकं सांभाळत. आणि मग त्याची बोला ना, तो म्हणला आता माझी सटकली. मग सटकल्यावर काय होतंय तुम्हाला सांगायची गरज नाही. मग जे सासऱ्याचं आणि जावायचं वाद लागला. आणि मग त्या दक्षानं शाप दिला. कुणाला? चंद्राला. तोच चंद्र आजही तो शाप भोगतोय. चंद्र कसा आहे बघा, पूर्ण चंद्र उगवला इतका सुंदर आहे, पण त्याच्यात एक डाग आहे. कोणता? काळा. कुणाचा शाप आहे तो? दक्षाचा शाप आहे. या शापानं आता चंद्र मात्र परेशान झाला. आता काय करावं?
या शापाला आता काहीतरी आम्हाला उशाप द्या. त्यावेळेस या चंद्राने ब्रह्मदेवाची स्तुती केली की आता याच्यातून तुम्हीच मला वाचू शकता. आणि ब्रह्मदेवाच्या, कारण शापच असा दिलता की तुझ्या जीवनामध्ये तू निस्तेज होशील, तुझ्या जीवनामध्ये तुला तेज राहणार नाही. तेज राहणार नाही म्हणल्यावर मला सांगा, कुणाला बी दुःख वाटलच की नाही. आणि या चंद्रानं मग ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानं काही ऋषी सोबत घेऊन चंद्राजवळ गेले. आणि त्यांना समजून सांगितलं की काहीतरी याला उशाप तुम्ही द्या. आणि मग चंद्राला जो उशाप जो दिलेला आहे ते म्हटले, हे बघ आता उशाप आता एकदा गोळी सुटली ती काही वापस येत नाही, पण याच्यातून काहीतरी आपण मधला मार्ग काढू. मग मधला मार्ग जो त्यांना काढला ते 15 दिवसाचे टप्पे पाडले रामबुवा. ते म्हणले, हे बघ तू 15 दिवसांनी कलेनं तू वाढत जाशील आणि 15 दिवसांनी तू कलेनं कमी होत जाशील. तू वाढत गेला की तुझं तेज वाढणार. कुठल्या दिवशी? अमावस्येच्या दिवशी, आहे का नाही? जागेत तुम्ही कधी वाढणार? पौर्णिमेला तू सुंदर दिसशील आणि अमावस्येला बोला ना दिसणारच नाही, तुझं तेजच दिसणार. म्हणून आजही ते आपल्याला पाहायला मिळतं.